नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला। क्रीडा महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत ह्या उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यशाचा कधीही शॉर्टकट नसतो, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने यश मिळते। अपयश आले तर खचून जाऊ नका, जिद्दीने व मोठ्या कष्टाने पुन्हा उभे राहा। येणाऱ्या काळामध्ये नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती चिंदू पाटील, तसेच संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर मधुकर आचार्य, बाळासाहेब शिंदे, प्रमोद भांबेरे, दिगंबर पाटोळे, कचरदास करवंदे, श्यामराव सोनवणे, सागर मोर, दीपक कोऱ्हाळे, कृष्णाजी घुले आदींसह शालेय समितीचे पदाधिकारी आणि पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांना जीवनात खेळाचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता राऊत यांच्या जीवन प्रवास तसेच मिळवलेले पारितोषिके या संदर्भात भित्तिचित्रांची मांडणी करण्यात आली होती। याची पाहणी यावेळी कविता राऊत यांनी केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत प्रधान अध्यापिका अनुराधा तिवारी यांनी केले। प्रमुख अतिथींचा परिचय देविदास चौधरी यांनी करून दिला। 10 डिसेंबरपासून सुरू असलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवादरम्यान झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांतील खेळाडू तसेच विजेत्यांना यावेळी बक्षिसे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंदू पाटील यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकून संस्थेचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले। यावेळी क्रीडा शिक्षक सिद्धार्थ चंद्रमोरे, मुख्याध्यापिका अनुराधा तिवारी यांचाही सत्कार कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता चंद्रात्रे, वैशाली जाधव यांनी केले, तर आभार स्वाती मोरे यांनी मानले। क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले। या कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थांसह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी। धन्यवाद। बरोबर कॅमेरा ऍडजस्ट करायचा। इकडनं बरोबर येईल, तिकडनं लागेच होतो। याचबरोबर आपल्या सरस्वती विद्या मंदिरातर्फे त्यांना आपण सन्मान चिन्हही देत आहोत। शर्यत द्वितीय क्रमांक रुही सुनील मुकाट इयत्ता दुसरी पोते शर्यत द्वितीय क्रमांक। ईशान चेतन कुराडे इयत्ता दुसरी पोते शर्यत द्वितीय क्रमांक। शर्यत द्वितीय क्रमांक। सरस्वती किरण तिवारी इयत्ता 5वी लिंबूचमच्या शर्यत द्वितीय। लिंबूचमच्या शर्यत नियोजन होतं
आणि छोटे छोटे मुलं सगळे संयम आणि सगळे उन्हामध्ये बसलेलं, त्याचं मला खूप कौतुक आहे. कारण एरवी मुलं थोडंसं ऊन लागले की सगळं, पण शिस्तबद्ध सगळे मुलं लाईनमध्ये बसले, सगळ्यांनी ऐकून घेतलं, सगळ्यांच्या बक्षिसांचं त्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं. आणि खरंच अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज सांगता झाली ह्या कार्यक्रमाची. त्यांचं 3 दिवसापासून हे कार्यक्रम चालू होतं, स्पोर्ट्स ॲन्युअल फंक्शन चालू होतं. तर आजचा शेवटचा दिवस होता आणि सांगता होती. तर मला बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांची गीतं साधण्याची संधी दिल्याबद्दल मी सरस्वती महाविद्यालयाचे आभार मानते. प्रगती पुस्तक ग्रामीण पण नाही म्हणता येणार आणि शहरी पण नाही म्हणता येणार, पण जी शिस्त दिसली ती आपल्या ग्रामीण आणि शहरी मुलांमधून आपण खूप हे करतो की शहरातले मुलं एवढं संयम ठेवून शिस्तबद्ध बसत नाही आहे. आणि जे त्यांचं टोटल जे बघितलं की मुलं सगळे शांत बसले, शिस्तीने आले, लाईनीमध्ये आले, ज्यांनी फोटो काढले, ही खूप मला आवडलं. खेळामध्ये सुद्धा मुलांना करिअर करण्याची संधी आहे, तर ती पालकांनी द्यावी. आणि नुसतं अभ्यासाचं बर्डन नाही मुलांवरती ठेवता, थोडंसं खेळ आणि अभ्यास ह्या दोघी गोष्टी पॅरललमधून घेऊन जाण्याचं मी आव्हान करेन. कारण जर मुलं चांगले शरीराने राहिले तर अभ्यास पण करतील आणि खेळ पण खेळतील. तर सगळ्यांनी कमान अर्धा तास तरी खेळण्यासाठी मुलांना पाठवावं, पालकांना मी एवढं सांगेन. शाळेसाठी काय थांबा एक मिनिट खूपच छान वाटलं. आणि जास्तीत जास्त कशी पटसंख्या येईल याच्यावरती थोडासा सगळ्या शिक्षकांना मी रिक्वेस्ट करेल की आपण काय करतो, काय काम करतो, आपली संस्था काय काम करते, याच्यावरती सगळ्यांनी भर दिला पाहिजे आणि पटसंख्या वाढवायला पाहिजे. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम. वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था. मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक. संपर्क 8888947979.